नमस्कार मित्रांनो, मी महेश भानसे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आलो आपण आहे तर आज चाललो आहे आपण रायगडवरती. समाजोन्नती संघ मंडणगड ग्रामीण आणि मुंबई कार्यकारिणी यांचं आज रायगडावरती एक ट्रिप चाललेली आहे. तर सहलीच्या निमित्ताने या ठिकाणी सगळेजण उपस्थित आहेत. चला तर आपण आजचा हा व्हिडिओ रायगडावरती जायचा आहे. शिवदर्शन जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी बळीराजाचा जय हो बळीराजाचा विजय हो. तर मित्रांनो, आता आपण रायगड गडाच्या पायथ्याशी उभा आहोत आणि आता आपण रायगड गडाच्या छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता सकाळचे 8 वाजलेत आणि सगळे मुंबईकर आणि ग्रामीण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आता इकडून निघणार आम्ही सगळेजण रायगडाच्या पायथ्याशी जाऊन आणि सगळ्यांनी नाश्ता वगैरे झालेला आहे. इकडे नाश्ता चालू आहे. तर अशा पद्धतीने हा मुंबईकर ग्रामीण इथे आमची एक सहल आहे आणि रायगडचे या स्वागत आहे तुमच्या रायगडावरती. तर मित्रांनो, जय शिवराय. आज आपण रायगडावरती प्रवास करतो आहे आणि प्रवेशद्वारमध्ये आहोत. आणि या ठिकाणी कुणबी समाजोत संघ मुंबई आणि ग्रामीण या ठिकाणी सुरुवात करतो आम्ही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 शिवाजी जय 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 भवानी. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय 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 भवानी जय शिवाजी. चला 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 येतात येऊ दे. हो 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 एक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. रायगड किल्ल्यावरती तुमच्या मंडणगडकरांचं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही याच्या अगोदर रायगड किल्ला पाहिला असेल किंवा पहिल्यांदा रायगड किल्ल्याच्या आपण 2000 पायऱ्या चढून रायगडावरती जाणार आहात. कारण की रायगड पायी चढल्याशिवाय आपल्याला गडाचं महत्व सर समजत नाही आहे.
कारण की ही रायगडाची समोरची बाजू आहे सर. जी लोक रायगड रोपवेला आपण तिकडे गेलो होती ती गडाची मागची बाजू होती. हा जो किल्ला आहे सर, हा किल्ला एकूण 1200 एकराचा पूर्ण रायगड किल्ला आहे. रायगड किल्ला निवांत जर बघायचं म्हटलं तर आपल्याला 2 दिवस रायगडावरती मुक्काम करावा लागेल, एवढा किल्ला मोठा आहे. आणि या गडावरती सर 350 घर आपल्याला किल्ल्यावरती बघायचे आहेत. 350 महाल किल्ल्यावरती आहेत. 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या किल्ल्यावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. पण गडाच्या खालून किल्ला तुम्ही पाहताय, वाटतो का एवढा मोठा किल्ल्यावरती असेल? नाही, कारण की किल्ला म्हणजे त्याला बुरुज आले सर. तुम्ही मंडणगडवरून आलेले आहात, तिकडे पण किल्ले आहेत. मंडणगड किल्ला आहे, त्याला बुरुज आहे बघा. या गडाला कुठे तटबंदी किंवा बुरुज नाही सर, कारण की हे सगळे तुम्हाला डोंगर रांगा दिसतील. रायगडाचं जर तुम्ही जुनं नाव ऐकलं असेल, रायरीचा किल्ला, रायरी नावाने ओळखला जाणारा डोंगर, आणि हा डोंगर जावळीचे मोरे. तुम्ही जर प्रतापगडाला गेला असाल, प्रतापगडाच्या पायथ्याशी गाव आहे जावळी गाव, आणि या जावळी गावात जावळीचे मोरे राहत होते आणि मोऱ्यांकडून हा किल्ला सर जिंकलेला आहे. कधी जिंकला तर 15 मे 1656 ला. 56 ते 70 रायगड किल्ला बांधायला त्या काळात किती वर्ष लागली? 14. या किल्ल्याचं सतत 14 वर्ष काम चालू होतं. आणि या 14 वर्षामध्ये दादा गडावरती काय बांधलं तर गडावरती 350 इमारती बांधल्या, 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या किल्ल्यावरती बांधलेल्या आहेत. पण येणाऱ्या शिवभक्तांच्या तुमच्या मनामध्ये पण पहिला प्रश्न पडला असेल, रायगड बांधायला दगड आणला कुठून? प्रश्न पडला की नाही? कारण की आज आपण गड चढणार आहोत. गड तलावातून टाक्यातून जो काय दगड होता तो रायगडाच्या बांधकामास वापरलेला आहे. म्हणजे पिण्यासाठी गडावरती पाणी तर भरपूर आहे आणि रायगडाला बांधकामासाठी दगड देखील झालेला आहे. आणि या गडावरती सर वरच्या इमारतींवरती पूर्ण सागवणी लाकडं होती सर. आपल्या कोकणात तुम्ही सगळे मंडणगडून आलात, आपल्या कोकणात सागवणी लाकडं असतात बघा. सागवणी लाकडं आणि खापऱ्या कुंभार नळीची कौलं असायची. आतून रंगीबेरंगी पैठण्या होत्या, मशालीचे दिवे आणि मखमली पडदे होते. पण इंग्रजांनी हा किल्ला जाळलेला आहे. कधी जाळला तर 10 मे 1818 ला रायगडावरती तोफेचा मारा केला. पूर्ण रायगड त्या काळात सर 11 दिवस जळत होता. वरचं जेवढं लाकडाचं बांधकाम आहे 11 दिवसामध्ये सर जाळलेलं आहे. या ज्या पायऱ्या दिसतात ना सर, आता केलेल्या आहेत. गडावरती तुम्ही व्हिडिओ वगैरे पाहत असाल, गाडो वगैरे बघा दगड नेतात, हे या कामाला सर. आता रायगड किल्ल्याच्या पायी मार्गाने आल्यानंतर आपल्याला पाहिला इथे बुरुज लागतोय ना समोर आपल्याला. या बुरुजाचं नाव आहे खूप लढा बुरुज. खूप लढा म्हणजे ज्या गडावरच्या लढाईचा जो पॉइंट होता तो इथे होता सर. या बुरुजाचं नाव खूप लढा बुरुज दिलेलं आहे. या गडाचं सर एक खास महत्व आहे. या गडाच्या चारी बाजूने बघा सह्याद्रीचे पर्वत डोंगर आहेत, हे दिसत आपल्याला सह्याद्रीचे कडे. पण इथला कुठला सह्याद्रीचा कडा रायगडाला जॉईन नाहीये. हा एकमेव किल्ला की सह्याद्रीने याला कुठेच वेढलेला नाही, असा किल्ला म्हणजे रायगड आहे. या तशा प्रकारे इकडे सुद्धा जालनाचे हे या ठिकाणी बघण्यासाठी खास आलेत. किल्ला जालनावरून आलेत. या सर या. तर मित्रांनो, आताच बोलता बोलता चर्चेला विषय आला. हे विचारलं तुम्ही कोणत्या गावचं, तर मी म्हटलं मंडणगड दापोली. तर हे आपले जालनाचे मित्र आहेत. तर हे सुद्धा दापोलीला 2 दिवस होते, कृषी विद्यापीठ वगैरे बघायला गेले. म्हणून मी मुद्दामच एक बघा कुठून लोक कुठे कुठे बघायला येतात. आपला कोकण एवढा प्रसिद्ध आहे. कोकणातले जे दिग्गज जे नेते होऊन गेले, एक सुद्धा आपल्या समोर आई चालले गडावरती. आई चला, आधी पहिल्यांदा जाऊन आलेच काय? आई कधी गेली होती? नाही पहिल्यांदा चालू. तर आई बघा, हे बघा आई व्यवस्थित बघा. 70 वर्षे. आई कुठून आहात तुम्ही? खारपाडा. खारपाडा. पेन खारपाडा. अच्छा, पेन खारपाडा. अच्छा, दादर खाडी तिकडे का काय? नाही नाही, ही आपली पनवेल पेन. पनवेल पे हा, पनवेल पेन. खारपाडी. गाव आहे. किती आई? 70. 70 वर्षाच्या आजी आहेत. तर बरं वाटतंय, समाधान वाटते की 70 वर्षाची आजी वर चढते. चला, महाराजांच्या गडाला भेट हो. गुरुजींनी घेतलेले. तर तिकडे बघू शकता, तिकडे गाढव आहेत आणि साहित्य नेण्यासाठी साहित्य नेण्यासाठी. आणि हे आपल्या गाडाची पायरी आहे.
तेव्हा हे सगळे बांधव आहेत ना वरती चढतायत गडावर. वरती जो चुना गुळ आणि शिस्त जायचं ना गडाच्या वरती, कारण की चुना गुळ वरती निर्माण करू शकत नाहीये. गडाच्या खाली कारखाने होते सर चुना गुळाचे आणि शिशाचे. तिथून गडावरती चुना गुळ शिस आणि सजावटीला लागणारं साहित्य हे खालच्या गावातून यायचं सर. अजूनही तिकडे अवशेष आहेत सर, पण जास्त करून तिकडे लोक जात नाही. तिकडे बघायला एक दिवस पुरणार नाही. रायगडवाडी हे गाव सगळं एक ऐतिहासिक गाव आहे. रायगडवाडी आपण आलो ती हिरकणीवाडी, खाली पाचाड आहे जिजाऊंची समाधीला पाचाडला नंतर जायचं आहे. आता आपण हिरकणी कडा पाहिला, हा इकडे खालचा हा हिरकणी कडा आहे. हा इकडे आहे हिरकणी कडा. त्या गाईड्स आहेत त्यांनी सांगतोय आपल्याला की हिरकणी कडा इकडे आहे आणि त्याच्या बरोबर पायथ्याशी आपण गायडर करतोय. शिवलिंग वगैरे आहेत, पण ते माहित नाहीत कुणाला. आता आपण हे पाहिलं. आता महादरवाजाला जायचंय. गाडवाले एक साईड गाडव हे बघा आले. या 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 गडबड करेल ते असे होतील. सगळे गाडव आलेत. समाजाला जो धोका देतो पुढच्या लागेल हे दोन घेऊनच जाऊ. शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. तर हे बघा एक ह्या कातळाच्या बरोबर कडेने तो रस्ता तिकडे गेलाय तो बघा. आणि वरती तो तिकडे टकमक टोक आहे समोर. हा खालचा परिसर शेती पण दिसते. इकडून शेती पण आहे खाली तिकडे. या चला चला बरोबर कडेने चाललेत सर्व. तर अशा पद्धतीने इकडे बघून सर्व एकदम पूर्ण कडे आहे असा बघा. ही दरी आहे पूर्ण वरती हे बघा. वरपर्यंत संपूर्ण हे पर्वत आहे पूर्ण. वरती जाणं खाली आहे ना बघा. त्यांच्या पाठीमागे बघा हे गडाचं काम करण्यासाठी हे गाढव आहेत. हे दगड वगैरे वर नेणं वगैरे बघा. माणसं नाही गाढवं काम करतात. केली होती मग घरी नाही. हा बोल ना. ऑनलाईन ना काय बोलतो. चालू आहे ना दादा व्हिडिओ. हा हे बघा भानशे दादा आपल्या पूर्वजांबरोबर उभे आहेत. एक आधी त्याला त्या बारक्याला पण द्यायचा वाटतं हावरा पण करायचा नाही. बघा मायेने बोलवत आहेत. दर बादर त्याला तू खाल्लास ना गुलामा आपलपटा करशील वासाड्या. नाही तू माझा पिल्लू ह्याला काय गांडगुळ झालाय की काय हा. अरे बाबा खाल्लं हे तो मारतोय बाग. हरामी आहे. हे आई आहे ते मारणार. हाय 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 नाही हाय हाय हो. अरे आता थोडस राहिलं टप्पा आहे ना आपला. किती रुपयाला काय किती रुपयाला. 20 रुपये 30 रुपये 20 रुपयाला मोठी का मोठी 30 रुपयाला मोठी. हो चालूच आहे ना. या सगळ्या मावळ्यांनी या इकडे या. मस्त गरमागरम थंड ताक आहे आणि ताक पियाला नंतर एनर्जी येणार आहे. गडावर चढण्याची तो पण इथे ताक पियाल तरच, नाहीतर अन्य ठिकाणी नाही. इकडेच घ्या ताक पिया एनर्जी घ्या. या फटाफट या धडाधड घ्या आणि एनर्जी वाढवा. हे बघा मी पण एनर्जी घेतोय चढण्याची गडावर. तुम्ही सर पिणार आहेत सर. नाही मी सर रिमूव्ह सोबत पाहिलं आता जस्ट पाहिलं. युट्यूबला गेला तरी काढली. हा तर चला तर मित्रांनो आता आपण बरोबर
दरवाजाशी आलो आहे मेन गेटवरती. हे बघा इकडे बघू शकता. हा जे रायगडावरती आपण आता मेन गेटवरती आलो आहे. वा म्हणजे आपण सक्सेस झालेलो आहे आता इथे. चला हा गेट आहे. हे समोर चला हे बघा. हो 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 हे बघा. हो भाऊ इकडे पकडा पकडा असंच. श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. आपण आता जो गेट पाहिला सगळ्यांनी, हा गडाचा मेन गेट आहे, महादरवाजा. पण या दरवाजाचा जर आकार तुम्ही पाहिला असा नागमोडी वळणासारखा आहे बघा. दरवाजे सरळ आले, मग या दरवाजाचा आकार नागमोडी का? कारण की शत्रूला चकवा द्यायला, कारण की शत्रू जर गडावरती आला तर तोफा घेऊन येईल, आणि तोफ जर आणली तर कधी तोफ वाकडी होत नाही ना, सरळ तोफेची रेंज असते. आणि या दरवाजाचा आकार नागमोडी आहे. आणि आकारानंतर तुम्ही या पायऱ्या चढलात बघा, या 10-15 पायऱ्या चढलात तुम्ही, त्या उंच आहेत बघा. आणि आपण पायऱ्या चढलो त्या छोट्या आहेत, कारण की जर गडावरती जर तोफा आणल्या तर हत्ती तोफा गडावरती आणू शकतो, बाकी गडावरती तोफा येऊ शकत नाही. आणि हत्तीची पाऊल क्षमता एवढी आहे, आणि याच्या पायऱ्या राहिल्या एवढ्या उंच, म्हणून त्याच्या पायऱ्या देखील उंच दिलेल्या आहेत. आणि या वरती आल्यानंतर हे असे खाचे दिसतात ना तुम्हाला सुद्धा, हे गडावरती जर शत्रू महादरवाजापर्यंत आला तर त्याला गरम तुपाचा मारा केला जायचा किंवा दगडफेक केली जायची. हा गडाचा मेन गेट महादरवाजा, याची तटबंदी आहे ना त्या टोकापासून समोर दिसते का ते टोक, 1 किलोमीटरची तटबंदी आहे, त्या बुर्जापर्यंत आहे. हा किल्ल्याचा एंट्री पॉइंट आहे, पूर्वीचा आणि आजी देखीलचा. आणि तो समोरचा टकमक टोक कडेलोट पॉइंट, ज्याने चोरी, लबाडी, फितुरी किंवा गद्दारी केली अशा गद्दारास 2250 फुटाहून कडेलोट केलं जायचं. छत्रपती शिवरायांनी एकालाही कडेलोट केलं नाहीये, आणि छत्रपती संभाजी महाराजांनी एकालाही सोडलेलं नाहीये. या रायगडाचं जे बांधकाम खात्याचे प्रमुख होते हिरोसी इंदुलकर, नाव सगळ्यांनी ऐकलं असेल. रायगड बांधताना काय केलं, स्वतःच घरदार वाडा विकला होता. रायगड बांधताना स्वतःच घरदार वाडा विकून राजाने विचारलं, या रायगडाची काही गॅरंटी आहे का, किती वर्षे किल्ला टिकेल? त्यावेळेस हिरोजी इंदुलकरांनी सुंदर असं उत्तर दिलं की जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र, सूर्य आणि तारे तडपत राहतील तोपर्यंत रायगडाच्या केलेल्या वास्तूला काय होऊ शकत नसता, किल्ला मजबूत आहे. अजूनही सर किल्ला मजबूत आहे ना. आपण बरेचसे किल्ले जर पाहिले असतील, पण रायगडावरच्या वास्तू अजून वर जाऊन बघायचे आहेत आपल्याला. 350 वास्तू आहेत तशाच आहेत, फक्त लाकडी बांधकाम झालेले आहेत. रायगड जॉईन करायला मटेरियल जे वापरलंय, चुना, गुळ आणि शिशापासून रायगड निर्माण केलेला आहे. आज कल्पना करा, आपल्यासारखी लोक रायगड चढताना दमून गेली, मग रायगडावरती हा दगड आणला कसा असेल? गड तलावातून तर काढला, पण दगड उचलणारी माणसं कशी असतील? कारण की आज आपण गावातून लोक आलेले आहेत, म्हणून एवढं फास्ट आपण चढलो. शहरातल्या लोकांना अजून टाइम लागला असता, कारण की आपण महादरवाजाने आता वरती आलोय. आता इथे आपल्याला जाताना तोफा लागतील सर, 2च तोफा बघायला तोफा आहेत. जवळपास 18 तोफा तुम्हाला गडावरती जरी तडबंदी फिरला तर पाहायला मिळतील. आता महादरवाजा पाहिलेला आहे. आता इथून आपल्याला फक्त 300 पायऱ्या चढायच्यात वरती, मग आपण किल्ल्यावरती पोहोचणार. वरती बघायला अजून आपल्याला 2 तास लागतील, म्हणजे 1 वाजेल आपल्याला. मग जेवण करून मग परतीचा प्रवास आपल्याला करायचा आहे. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. अरे वा, एक नंबर, आवाज भारी आहे. अशा प्रकारे आम्ही आता गडावरती कम्प्लीट चढलो आहे. थोडासा अंतर बाकी आहे, 1-2-3 मिनिटावरती. तर आम्ही पूर्णतः दरवाजा आम्ही
प्रवेशद्वारावरून आम्ही आतमध्ये आलो आहे. हा एकेला प्रवेशद्वार आहे आणि संपूर्ण ही तटबंदी आहे. तुम्ही बघू शकता खेळून वरती यायला रस्ता आहे आणि बघा सगळे आमचे कुणबी बांधव सगळे मावळे एकाच्या पाठोपाठ येत आहेत. हे बघा छान सुंदर अप्रतिम असा. आज किती तारीख? तर चला हो अनिल भाऊ सापसर आले काय? हॅलो हा या तर कसं वाटलं वरती चढत असताना अनिल भाऊ? बरं वाटलं ना? काय थकवा तर जाणवला नाही अजिबात? खरं सांगतो आम्हाला वाटलं वरती चढायला खूप हे असेल तसं, पण अजिबात असा थकवा असा जाणवलाच नाही. जयघोषाने आणि शिवाजी महाराजांच्या घोषणाने आम्हाला एकदम म्हणाला तुम्ही की एनर्जी आतमध्ये येते शरीरावरती. आणि जे ही तटबंदी बघून आहे ना, गाढवांना बघून जास्त करून आम्हाला एनर्जी कुठे आली? ह्या गाढवांना बघून एनर्जी आली. कारण का गाढव एवढे वरून खाली धावू शकतात ना, आपण माणसं आपल्याला कशाला पाहिजे थकवा एनर्जी पाहिजे, म्हणून आम्ही सगळेजण एनर्जीनंच आलो. कुणाला थकवा वाटला नाही. खरंच खूप छान वाटलं वरती आल्यानंतर. 80 वर्षाची व्यक्ती आपल्या आहे. हो व्हिडिओ काढतो. हो 80 वर्षाची व्यक्ती पण आहे आमच्यामध्ये आलेली आहे. 15 वर्षानंतर सोडलं या बसा आराम करा जरा मस्तपैकी. तर जरा सावली आहे छान, सावलीला बसतोय. बरं वाटलं जरा. अरे वा खूप लांबून आला. तुमचे स्वागत आमच्या कोकणामध्ये बाबा. धन्यवाद. असंच तुम्ही सपोर्ट करा, सहकार्य करा. वा छान. काय नाव तुमचं? अभिषेक जाधव. अभिषेक जाधव. कुठून? पुणे चिंबळे. अच्छा आळंदी. तुम्ही? आम्ही तोडाने आळंदी. खूप मस्त वाटलं जरा. सर्व असे या आमच्या गडाला भेट द्या. आणि ही आमची संपूर्ण टीम आहे कुणबी मंडणगड. हो ते मामा कुठे गेले आपले? मामा आले काय? हो लोकरवनचे मामा कुठे आहेत? चला चला या सावकाश आले काय? या सांभाळून या. किल्ल्यामध्ये तुमच्या सगळ्यांचे सहर्ष हार्दिक स्वागत करतो. हे पिल्लू ये, तुझं नाव काय? हर्ष. हे कुठून आलास? मुंबई. अरे वा, मुंबईवरून आमच्या कोकणात आलास. अशा पद्धतीने आता जवळजवळ 1-2 मिनिटाच्या अंतरावर वरती राहण्याचं दृश्य आहे ते बघा. आता आपण वरती चढल्यानंतर बघूया. खूप मस्त वाटते वरून. वरचा जो व्ह्यूज आहे ना खूप छान आहे बघा. एक नंबर. हा संपूर्ण नजारा बघा ना तुम्ही, किती खोल आहे बघा. हा हा हे बघा, हे सगळं परिसर बघा ना तुम्ही, खूप खोल आहे. अप्रतिम असा किल्ल्याचा नजारा आहे. आणि हा शेवटचा टप्पा आहे आमचा. गड जिंकलेला आहे आम्ही. अशा प्रकारे तिकडे जे महाराजांच्या म्हणजे हे आहेत म्हणजे आपण रूम आहेत ती बनवलेली अशी. तशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. ही पूर्ण डोंगर आहे, खाली खोल आहे बघा. हा जो नजारा आहे जे किल्ल्याची तटबंदी आहे ती बघा. तर आम्ही चाललो इकडे वरती आलो. आता शेवट एंड आलोय. कुठून आलात? कुठून आलात? हा माजलगाव. किती पायऱ्या बनवल्या? पायऱ्या किती बनवल्या? हे संपूर्ण तुम्ही बनवल्या? अरे वा छान. हॅलो इथे तलाव आहे. या हो, ह्या तलावाचं पाणी छान आहे. हो पाणी बघा भारी आहे. एक नंबर आहे बघा, स्वच्छ पाणी आहे. मस्त. मग हाच पाणी वाटतं वरती येत आहे. तर आता आपण वरती गडावरती पोहोचलो आहे. थोडं बांधकाम जरा चालू आहे इकडे. नको
इकडे कोठारे आहेत, इकडे धान्याचे कोठारे. हे बघा ते पडू नये म्हणून हे केलेत कोठारे. इकडे मोबाईल आता ठेवू नका. आम्हाला पहिले 2 मोबाईल पडले आतमध्ये. कॅमेरा चालू आहे त्याचा. हे काय म्हटलं, हे काय ब्राईटनेस वाढवलं ना तर संपूर्ण व्हिडिओच येणार नाही. चार्जिंग संपलंय म्हणून. हा सर, मी शॉर्टकट काढतो. आता चार्जिंग संपत आले ना म्हणून जरा दृश्य फक्त बघायला पाहिजे म्हणून आपलं काढायचे. आता आपण ज्या दरवाज्यातून आतमध्ये प्रवेश केला बघा सर, या दरवाज्यापासून समोर एक प्लॅस्टर केलेली भिंत दिसते का आपल्याला? या भिंतीच्या आतमध्ये हा जो पूर्ण परिसर आहे सर, हा छत्रपती शिवरायांचा प्रशस्त राहता राजवाडा आहे सर. आणि या ज्या वाड्याचं जे बांधकाम होतं सर, हे आपल्याला दरवाजाच्या मधून गॅप सोडलेच आपल्याला. याच्यावरती हा राहता राजवाडा सर तसा पकडा, व्हिडिओ चालू आहे. इकडे म्हणजे वाड्याचं बांधकाम सर त्या काळात 2 मजली वाड्याचं बांधकाम सर उंच होतं. याच वाड्यामध्ये सर आपले महाराज 10 वर्ष झाले, शेवटचे 10 वर्ष सर. जन्मस्थान शिवनेरी. अखेरीस आपल्या राजांनी अखेरचा श्वास सोडला. तो तारीख म्हणजे 3 एप्रिल. इथून सर महाराजांची समाधी 1 किलोमीटर पुढे आहे. जायचं अजून आपल्याला समाधीला. महाराजांची समाधी 1 किलोमीटर पुढे का? कारण की आपले महाराज शंकराचे भक्त होते. महाराजांचं सर आयुष्य पाहिलं तर 50 वर्षाचं आहे. आज आपण देखील 50 वर्षाचं आयुष्य जगतोय, पण वयाचं 20 वर्ष आपलं बालपण आहे. उरलेल्या 30 वर्षामध्ये आपल्यासारखी माणसं मनासारखं घर देखील बांधू शकत नाहीयेत, कारण की आपली लोक समाधानी नाहीत. महाराजांनी एवढं सारं केलं, पण एवढं सारं करताना 18 पगड जाती एकत्र केलं ना. आज कल्पना करा, आपल्याला एक भावाला आपल्याला एकत्र करता येत नाही, आणि आत्ताची लोक सर जातीपात करतायत. महाराजांनी 18 पगड जाती एकत्र केल्या. चर्चा करायला झाल्या तिच्या आत्मा जाऊन केले जायचे. त्या काळात ते गुप्तहेर होते, बहिरचे नाही. गावांच्या किल्ल्याचे वरचा कडा हिरकणे करा. आता तुम्ही बघू शकता उंच 2 लाईटीचे पोल दिसत बघा तेव्हा समोर. तिथून खाली लेफ्ट साईडला 2 किलोमीटरवरती बुरुज आहे, हिरकणी बुरुज. त्या हिरकणीची कविता अशी या ठिकाणावर जोडण्याचे म्हणायचे की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुला. माणसे लक्ष मागे ठेवा, बाकी राहू दे. दादू, ए दादू, दादू उभा राहा ना, व्यवस्थित कर. तर मित्रांनो, एक आपल्याला आनंदाची गोष्ट सांगतो. तर खूप आनंद वाटतोय की आज ह्या वयामध्ये भागोजी रक्ते गाव लोकरवनचे मामा जवळजवळ 85 वर्षाचे मामा आहेत, आणि हे सुद्धा आज त्यांच्या कार्तिकीमध्ये कधी आले असतील माहित नाही, त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया. मामा तुम्ही याच्या आधी कधी आले होते का इकडे? म्हणजे जन्मापासून कधीच नाही आले, आज पहिल्यांदा झालेत. मामा कसं वाटतं इकडे आल्यावर? बरं वाटतं ना? आज महाराजांचा आशीर्वाद घेतला आपण. सिंहासन होतं त्या काळात. 1 मण म्हणजे 40 किलो, 1280 किलो सोन्याचं सिंहासन इथून जुल्फिकार खानाने पळवलेलं आहे. ही जी मूर्ती आता बसवली, युवराज छत्रपती संभाजीराजे कोल्हापूर यांच्या हस्ते मूर्ती बसवण्यात आलेली आहे. आणि मूर्तीवरती जो हार येतो, हा रोज येतो सांगलीवरून. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान भिडे गुरुजी यांच्या मार्फत रोज इथे पूजा केली जाते. आणि याच दरबाराचं तुम्ही सगळ्यांनी आपल्या घरामध्ये पोस्टर लावला असेल, राज्याभिषेकाची फ्रेम पाहिली असेल. त्या फ्रेम मध्ये या दरबारामध्ये त्या काळात सर 6000 मावळे होते. महाराज
राज्याभिषेकाला पहाटे 4ला उठले, उठून स्नान केलं, जगदीश्वराचं दर्शन केलं. काय आपल्यापैकी मुलं बोलून होती, पण आज तर गर्दी आहे. नेमका आज रविवार आहे. आवाज येतो बघा का सगळ्यांना, तर कागद काढून दाखवला तुम्हाला. पुढे दुकान होतं, मागे राहण्याची जागा आणि मध्यभागी स्टोरेज रूम आहे. आता बाजारपेठेतून माहिती येण्याचं काम आमचं असतं. फक्त पाया पडायला समाधी जगदीश्वराला तुम्हाला जावं लागतं. समोर मंदिर दिसतंय ना आपल्याला दादा, या मंदिराचं नाव आहे जगदीश्वर मंदिर. मंदिरात आतमध्ये गेल्यानंतर शिवलिंग पाहायला मिळेल. आपले महाराज हे शंकराचे भक्त होते. रोज पहाटे 5ला जायचे. आज पहाटे 5ला पहिलं दर्शन झाल्यानंतर स्वराज्याच्या कामाला सुरुवात व्हायची असतं. रायगडावर तुमच्या चरणाशी अर्पण करायचं मंदिराचं नाव त्या ठिकाणी आहे. बाजूला एक वाघ्याचं स्मारक आहे. तुम्ही ऐकलं असेल नंबर. तर मित्रांनो, आपण इकडे किल्ल्यावरती आलोय जेवणासाठी खास, आणि जेवणाची ऑर्डर सुद्धा दिली आणि आम्हाला इथल्या भाऊनी गाईड पण छानपैकी केलं. सुंदर अप्रतिम असा किल्ल्याची माहिती वगैरे दिली आम्हाला. इकडे आहेत भाऊ, त्यांना आपण त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत. बहिणी, आपलं नाव सांगा. माझं नाव आहे शशिकला सुनील शिंदे. नंबर आपला घ्या 8830310448. धन्यवाद. आणि बघू शकता इकडे वहिनी जेवण बनवतात. त्यांची एक चकुली एक आहे, ती पण सहकार्य करते. आणि जेवण चुलीवरचं असणार आहे आपल्याला जेवायसाठी. जय कुंडी. महाराजांसमोर हेच बोललो की महाराज, तुमच्या एवढं कर्तव्य आम्ही तुमच्या एवढं काम करूच शकत नाही, पण तुम्ही जे केलं त्याच्यातली 1% जर